हाँगकाँगला गेले ते एक तिथे फार चांगली मुलगी होती. तिचा संबंध स्वतःचं सगळं टेलिव्हिजनची वगैरे व्यवस्था होती. तिची फार माझ्यावर श्रद्धा बसली. ती सांगितलं माताजी मी तुमचं टेलिव्हिजनवरती एक घेऊ का? म्हटलं घ्या. आणि मग तिने टेलिव्हिजनवर दाखवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता माताजींच्याकडे सगळ्याचे हात करून बस 5 मिनिट. आणि अशा मला सांगितलं तुम्ही अशा उभ्या राहा माताजी, काय हरकत. आणि पुष्कळ लोकांना जागृती आली आणि त्यांनी पत्र लिहिलं की आमच्या हातात अशी थंड थंड वाऱ्यासारखं काय तर ह्या चैतन्य लहरी आहेत, त्यांच्याबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मोहम्मद साहेबांनी त्याला रूह असं म्हटलेलं आहे. या चैतन्य लहरींच्या बद्दल एक मोठं पुस्तक आदी शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. आताचे शंकराचार्य नाही, ते जुने, ते खरे शंकराचार्य ते. त्यांनी एवढं मोठं पुस्तक या चैतन्य लहरींवर लिहिलेलं आहे. त्यात आपण वाचतच नाही मुळी. त्याच्यामुळे आपल्याला ही कल्पना होत नाही की आपल्या ह्या धर्मात सुद्धा केवढा मोठा आपला वास आहे. त्याच्यावर ख्रिस्तानी याला फुल ब्रीज ऑफ द होली गोस्ट असं म्हटलेलं आहे. अगदी स्पष्ट, ह्याच्यावरून स्पष्ट आहे की थांबणार की फुल म्हणजे आधी कुंडलिनी. पण होली गोस्ट विषयी ख्रिस्त जास्त बोलले, कारण त्यांची आई सुद्धा ही आदिशक्ती होती. त्यावेळेला जर त्यांनी सांगितलं असतं की माझी आई आदिशक्ती आहे तर लोकांनी तिच्यावरच हल्ला केला असता आणि मग त्यांना सहन झालं नसतं. मग ते एकादश रुद्रात उतरले. म्हणून ते नाटक पूर्ण व्हावं म्हणून आपल्या आईबद्दल ते विशेष बोलले नाहीत. पण इतर लोकांना त्यांनी सांगितलं. नंतर त्यांच्या आईची सुद्धा लोक पूजा करू लागले. आता ख्रिस्ताबद्दल सुद्धा इतकं खोटं नाटक लोकांनी सांगितलेलं आहे. मोहम्मद साहेबांच्याबद्दल सुद्धा इतकं खोटं नाटक करतात की आता ह्या देशांमध्ये लोकांना अशी शंका पडली की बा हे आहे तरी काय. कारण ह्या धर्मातले लोक इतके कर्मिष्ठ झाले, जसे हिंदू लोक सुद्धा आलं का. तर हा आपल्या सेंटरला ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या तर्फे बक्षीस. आपण कॅलेंडर प्रत्येकाला देता येते. हे ख्रिस्तानी आपल्या आईबद्दल म्हटलेलं होतं, बिहोल्ड दी मदर, म्हणजे आईकडे लक्ष ठेवा. ही सगळं काही सांगणार आहे हे ख्रिस्तानी सांगून ठेवलेलं होतं. हे कॅलेंडर ह्यांनी 7 तुमच्या कार्यकर्त्यांसाठी दिलेलं.